बावड्या 2 दिवस कामावर नसणार आहे. दुकानाकडे नीट लक्ष द्या. अरे मी पण 2 दिवस नसणार आहे. मी पण नसणार आहे. मी शनिवार रविवार नाही. मी पण अरे कंपनीची पॉलिसी काय सांगते माहितीये ना. अरे एकाच वेळी आपल्याला कशी सुट्टी मिळेल. हा एक काम करतो, आधी मी सुट्टी घेतो मग तुम्ही घ्या. काजू कंपनीची पॉलिसी तू बघतो की नाही? मग तू आधी नको सुट्टी घेऊ. आधी मी सुट्टी घेतो, तू नंतर घे. माझं लय महत्वाचं काम आहे. अरे माझं विचारू नका, इतकं महत्वाचं काम आहे. तुमची काय रे महत्वाची काम असतात नेमकी. माझं काम असलं की ए मला माझ्या वडिलांना दवाखान्यात घेऊन जायचंय. मला माझ्या आईला दवाखान्यात घेऊन जायचंय. अरे पण मला दवाखान्यात घेऊन जायचंय. आयडिया. एक काम करू आपण 10, 20, 30 करू. त्याच्यावर 100 येईल त्याला सुट्टी देऊ. हा माझ्यापासून सुरुवात 10. 100 कोणाला सुट्टी मिळणार नाही. सिद्धार्थ 100 वर्ष तुला आयुष्य आहे बघ. मी तुलाच फोन करत होते. सोबत असेल तरच हे 100 वर्ष आयुष्य हवंय मला, नाहीतर नको. लवकरात लवकर घेऊन चल ना मला इथून. अगं त्याचीच तयारी करतोय. ऐक, आपल्या हॉस्पिटलसाठी अर्जंट काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या. त्यासाठी काही पेपर्सवर सह्या हव्यात तुझ्या. तुला पुण्याला येता येईल का ग? पुण्याला? अरे वेडा बिडा झालायस का? मला नाही जमणार. माझ्यासाठी हे अशक्य आहे. अरे साधं घरातून इथल्या इथे बाहेर पडायचं म्हटल्यावर 100 प्रश्नांची उत्तर द्यावी लागतात मला. आणि पुण्याला बोलवतोस? मला नाही जमणार रे. इम्पॉसिबल आहे माझ्यासाठी. पण तुझ्या सह्या फार गरजेच्या आहेत अगं. मग तूच का नाही येत मला भेटायला? ठीक आहे, मी येतो. काय खरंच? तू खरंच येणारच मला भेटायला? तुझ्यासाठी एवढी रिस्क तर घेऊ शकतो ना ग मी. बरं, बाय. मी वाट बघते तुझी. आय मिस्ड यू सो मच. मिस यू टू. अक्का, मला एक कन्फेशन आहे. धनु अगं कन्फ्युजन असतं ते. हा तेच ते. ऐक ना अक्का, मला सांग हा यस्टरडे म्हणजे कोणता दिवस बघ? नाही म्हणजे बघ, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे आणि संडे संपले की दिवस. मग यस्टरडे कुठनं आला? अगं धनु दीदी म्हणजे काल. एखादी गोष्ट काल घडते ना त्याला येस्टरडे म्हणतात. आणि मग उद्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात टुमॉरो. हा असं कसं? आता उद्याला जर टुमॉरो म्हणतात तर मग कालला यस्टरडे म्हणलं पाहिजे की नाही? आणि कालला जर यस्टरडे म्हणतात तर मग उद्याला टुमॉर्डे म्हणलं पाहिजे की नाही? हा अगं अक्का सांग की. धनु ज्याने इंग्लिश भाषा बनवली ना त्यालाच जाऊन विचारा. अगं भाग्य काय नाही, जाऊ दे. बाकीचा अभ्यास उद्या करते. काय मग ठरलं का तुमचं? झाली का तुमची टीम तयार? होय तर. नाही म्हणजे तुमची टीम नाही म्हणून आमच्या सत्याने जरा मनालाच लावून घेतली. आम्ही आमच्या जावई बापूंचं मन दुखवू, त्यांचा मान ठेवणं आमचं कर्तव्य आहे. कसे दरवर्षी आमची टीम असते बा स्पर्धेत. ह्या वर्षी त्यांची काहीतरी अडचण आहे. पण आम्ही आमच्या जावई बापूंचा मान ठेवण्यासाठी लगेच नवीन टीम उभी केली. आमचे जावई बापू कबड्डीची स्पर्धा भरवणार आणि त्यात त्यांच्या सासरच्यांची टीम खेळणार नाही असं आम्ही होऊ देऊ का? तुमच्याकडून आम्हाला हीच अपेक्षा होती. बरं आमची आणखी एक विनंती होती. बोला की. स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी तू जा आली असती तर. माझी काय गरज आहे? त्याचं काय तुळजाच्या हस्ते पुरस्कार देऊन
आम्हाला स्त्री शक्तीचं प्रतीक दाखवून द्यायचं. तसं भविष्यात आम्हाला फायदाच आहे त्याचा. आणि यंदाच्या वर्षी नगर अध्यक्षपद महिलांसाठी राखीव आहे. आली बक्षीस समारंभ तुळजाच्या हस्ते होणार शब्द आहे आमचा. एका बाजूला स्त्रीला लग्नासाठी रेड्यासमोर उभं करायचं, राजकारणात कठपुतळी म्हणून वापरायचं, आणि वरतून शक्तीचं प्रतीक म्हणायचं. शी, किती ढोंगी माणसं आहेत ही. तुझा अगं तुझा एखादा चांगला फोटो दे की, म्हणजे बॅनरवर छापून टाकू. हा एकटीचा कशाला, जोडीचा फोटो छापा की साखरपुड्यातला. काय जावय बापू, हा? ते बघा जावय बापूंची कडी खुलली लगेच. ही मात्र आयडिया भारी आहे बरं का. बरं चला निघतो आम्ही. अहो असं कसं, तुम्ही काहीच घेतलं नाही? नाही, त्यासाठी आम्ही नंतर येतो. मग ज्यासाठी आला होता तो आमच्या टीमचा फॉर्म तरी घेऊन जा. आम्ही आमचा शब्द पाळला बरं का. अहो म्हणून तर पंचक्रोशीत मान आहे तुम्हाला एवढा. बरं चला येतो आम्ही. येत राहा, ये. सिद्धार्थला भेटण्याची हीच संधी आहे. ही संधी सोडता कामा नये. त्यासाठी मला बक्षीस समारंभाला जावं लागेल तरी चालेल.